विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची त्यांच्या मुलुंडमधल्या कार्यालयात जाऊन भेट घेतली। या दोन नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली। किरीट सोमय्या यांच्या कुर्लई दौऱ्यानंतर फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यासोबत या प्रकरणावर चर्चा केली। दरम्यान महाराष्ट्राची संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे, महाराष्ट्र आपल्याला घोटाळे मुक्त करायचा आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याची माहिती सोमय्यांनी या भेटीनंतर दिली। सोबतच येत्या काळात आणखी काही प्रकरण बाहेर काढले जाणार असल्याचं किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलंय। चर्चा खाजगी होती, स्ट्रॅटेजी प्लॅन आउट केली जाते, मग स्ट्रॅटेजी बाहेर व्यक्त केली जाते, मग त्याला स्ट्रॅटेजी म्हणत नाही। मी त्यांना अपडेट केलं, जे कोविड सेंटर घोटाळा, 19 बंगले, आणखीन 2 प्रकरण पुढच्या काही दिवसात येणार आहेत, त्यांच्या संबंधी त्यांनी अपडेट केलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पार्टी तुमच्या सोबत आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला शिवसेना भाजपचा कलगीतुरा आपण पाहतोय। मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपांकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतंय की शिवसेना आता बदलतीये। भाजपच्या आरोपांना शिवसेना तितक्याच द्वेषानं उत्तर देतेय। शिवसेनेच्या बाणांनी आता भाजप सुद्धा घायाळ होतंय। पाहूया सीमोल्लंघन करणाऱ्या शिवसेनेवरचा हा खास रिपोर्ट। संजय राऊत यांची धमाकेदार पत्रकार परिषद। मैं इतना ही कहूंगा, आप करिए कुछ भी, हम झुकेंगे नहीं। विनायक राऊतांचा लाव रे तो व्हिडिओ। शिवसेना कात टाकतेय, शिवसेना भिडतेय, शिवसेना लढतेय। सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे। भाजप विरुद्ध शिवसेना, सत्ता स्थापनेपासून सुरू झालेला संघर्ष अजूनही सुरूच आहे। किरीट सोमय्या सेना नेत्यांना टार्गेट करतायत, तर राणे ठाकरेंना। पण शिवसेनेकडून आतापर्यंत फक्त संजय राऊत उत्तर देत होते आणि आता शिवसेनेनं गिअर बदलल्याचं दिसतंय। त्याची सुरुवात झाली ती संजय राऊत यांनी थेट शिवसेना भवनामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून। हजारोंची गर्दी आणि सेना नेत्यांची उपस्थिती। हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नहीं, लेकिन आपको झुकाएंगे। यानंतर शिवसेना ऍक्शन मध्ये आली। एकीकडे आरोप झाला की दुसरीकडे उत्तरांची पत्रकार परिषद, आणि तीही लाव रे तो व्हिडिओ स्टाईल। महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आता आक्रमक होते आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारतोय। अख्ख्या भारतात भाजपाने कोणत्याही पक्षाच्या नादी लागावं, परंतु ते शिवसेनेच्या नादी त्यांनी लागू नये। यांनी ते संरक्षण बाजूला करावं, मग आम्ही दाखवतो की शिवसेना काय आहे आणि खरं काय असतं आणि खोटं काय असतं। जर कोणी आमच्यावरती अंगवळतीत असेल तर आम्ही नक्कीच त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर गेले 2 वर्ष भाजपकडनं सातत्यानं शिवसेनेवरती आक्रमकपणे टीका करण्यात आली आणि आरोप देखील करण्यात आले। मात्र त्यांच्या या आरोपांना शिवसेनेने कुठेही गंभीरपणे उत्तर दिलं नव्हतं। मात्र आता शिवसेना बदलली आहे। शिवसेनेने गेले 1.5 ते 2 आठवडे सातत्यानं भाजपला जशाच तसं उत्तर देणाऱ्या पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत। त्यामुळे आता येणारा काळ हा भाजप विरुद्ध शिवसेना मोठा संघर्षाचा असणार आहे। शिवसेनेचा वाघ आता झडप घालू लागलाय, त्यामुळे वाढत्या संघर्षाच्या काळात हा वाघ एखादी शिकार सुद्धा करणार का हे बघावं लागेल। उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। सन्माननीय बाळासाहेब ठाकरे।